नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। सर्वप्रथम आज आपण मिठाई बनवणार आहोत। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, पाडव्याच्या दिवशी नवऱ्याला ओवाळताना आणि भाऊबीजेला आपल्या लाडक्या भावाला ओवाळताना मिठाई आपल्याला लागतेच। पण सण समारंभांच्या दिवसामध्ये बाहेरून मिठाई आणायची म्हटल्यावर ती खूप महाग मिळते। एकतर बऱ्याच जागेंवर भरपूर भेसळ यामध्ये केली जाते। बाहेर 1000 रुपयांना मिळणारी मिठाई अगदी कमी खर्चामध्ये आणि शुद्ध आपण घरच्या घरी तयार करणार आहोत। भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहे, अगदी झटपट होते। चला तर मग पटकन सुरुवात करूया। तर मंडळी, आज आपण अगदी बाजारात मिळते तशीच्या तशी किंवा त्यापेक्षा जास्त चविष्ट आणि शुद्ध रिच काजू कतली फक्त 2च साहित्य वापरून करणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे ना, पाक करायची झंझट काहीच नाहीये। इथे मी 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो काजूची काजू कतली करणार आहे। अख्खा काजू मी घेतलेला आहे। हवं तर तुम्ही काजू तुकडा सुद्धा घेऊ शकतात, पण घरीच करतोय, घरीच खायची आहे तर अख्खा काजू घेतला तर चांगलंच। तर इथे मी 250 ग्रॅम इतके काजू घेतलेले आहे। 240 ml च्या कपने म्हणाल तर 1.25 कप म्हणजेच 1 कप आणि पाऊण कप इतके हे काजू आहे। आता हे काजू व्यवस्थित बुडतील इतपत यामध्ये साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालायचं। काजूमध्ये भरपूर पाणी घातलेलं आहे। हे काजू झाकून 3 तास भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे, म्हणजे 3 तासात हे चांगले फुलतात आणि मऊसूत सुद्धा होतात। 3 तासांनंतर पाहूया। तर मंडळी, काजू इथे 3 तास व्यवस्थित भिजवून घेतले, मस्त मऊसूत भिजलेले आहे आणि छान फुललेले आहे। आता हे पाणी फेकून 2 वेळा पाणी बदलून हलक्या हाताने चोळून यांना धुवून घ्यायचे आहे आणि चाळणीवर काढायचे, म्हणजे काजूला एक्स्ट्रा घाण पावडर वगैरे असेल किंवा काही साल वगैरे असेल सगळं निघतं आणि आपली काजू कतली पांढरी शुभ्र तयार होते। 2 वेळा काजूचं पाणी बदलून धुवून घेतलं आणि चाळणीवर 5 मिनिटं पाणी सुद्धा निथळून घेतलेलं आहे। आता पाणी निथळून घेतलेले हे काजू मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये संपूर्ण काढून घ्यायचे, म्हणजे एका वेळेला व्यवस्थित पेस्ट होते। आता काजूमध्ये सुरुवातीला काहीच न घालता जमेल तितकं बारीक हे वाटून घ्यायचे। मध्ये मध्ये झाकण उघडून 1-2 वेळा चमच्याने मिक्स करायचं, म्हणजे एकसारखी पेस्ट तयार होते। इथे पाहू शकतात, काजूची मी एकसारखी पेस्ट तयार करून घेतली। 2 ते 3 वेळा मी चमच्याने मिक्स केलं होतं, म्हणजे हे एकसारखं वाटलं जातं। इथे आपल्याला काजूची अगदी स्मूथ पेस्ट हवी आहे, म्हणून यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून इतकं पाणी घालायचंय। त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर मिश्रण तयार व्हायला खूप वेळ लागेल। इथे मी 3 टेबलस्पून पाणी घातलं आणि बारीक वाटून घेते। इथे पाहू शकतात, मस्त अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे, जाडसर नाहीये। 3 टेबलस्पून पाणी मी घातलं होतं आणि वाटताना थोडंसं कमी वाटलं म्हणून अजून 1 टेबलस्पून पाणी घातलं, म्हणजे एकूण 4 टेबलस्पून इतकं पाणी मला ही पेस्ट तयार करण्यासाठी लागलेलं आहे। यापेक्षा जास्त पाणी घालू नका। आता काजू कतलीचं मिश्रण तयार करण्यासाठी इथे मी पॅन घेतलेला आहे। शक्य असल्यास नॉनस्टिक पॅन घ्या, म्हणजे मिश्रण जास्त चिकटणार नाही। नॉनस्टिक पॅन नसेल तर जाड तळाचं कुठलंही भांडं घेऊ शकतात। अजून मी गॅस सुरू केलेला नाही। संपूर्ण पेस्ट आपल्याला या पॅनमध्ये काढून घ्यायची आहे। संपूर्ण पेस्ट काढून घ्यायची, अजिबात वाया जाऊ द्यायची नाही। असं सिलिकॉन स्पॅच्युला असेल ना तर सगळं व्यवस्थित निघतं, अजिबात वाया जात नाही, किंवा हाताने सुद्धा काढून घेऊ शकतो। संपूर्ण पेस्ट मी पॅनमध्ये काढून घेतली। 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो आपण काजू वापरले आहे, त्यासाठी 190 ते 200 ग्रॅम इतकी पिठी साखर आपल्याला वापरायची आहे। या कपने 1.25 कप इतके काजू होते, तर बरोबर 1 कप मी इथे पिठी साखर घेतलेली आहे। कपमध्ये पिठी साखर भरताना दाबून भरायची, म्हणजे चांगलं व्यवस्थित ते भरलं जातं आणि योग्य प्रमाण होतं। वजनी घेणार असाल तर 250 ग्रॅम काजूसाठी 190 ते 200 ग्रॅम इतकी पिठी साखर अगदी योग्य प्रमाण आहे, किंवा 1.25 कप काजूसाठी 1 कप दाबून भरून पिठी साखर हे योग्य प्रमाण आहे। वजनी आणि वाटीचं मी दोन्ही प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देते। आता ही पिठी साखर सुरुवातीला गॅस सुरू न करता काजूच्या मिश्रणामध्ये छान अशी एकजीव करून घ्यायची आहे। पिठी साखर चांगली मिक्स झाल्यानंतर गॅस सुरू करून मिश्रण शिजवायला सुरुवात करायची। पिठी साखर व्यवस्थित एकजीव करून घेतली। आता मी गॅस सुरू केलेला आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची, खूप कमी नाही आणि अगदीच मोठा नाही, लो टू मीडियम म्हणजेच मध्यम आचेवरती हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मिश्रण शिजवत असताना सतत मिक्स करत राहायचं, म्हणजे मिश्रण एकसारखं शिजलं जातं आणि भांड्याला चिकटत नाही। काजू कतली करणं अगदी सोपं आहे, प्रमाण तर अगदी साधं सोपं आहे। फक्त मिश्रण शिजवताना त्याला सतत मिक्स करत राहणं गरजेचं आहे। हे मिश्रण शिजायला मला किती वेळ लागला मी तुम्हाला पुढे सांगेलच। हे मिश्रण आता सैलसर आहे, जसं जसं साखर मिक्स होणार थोडंसं हे सैलसर होणार आणि नंतर शिजायला लागलं की याचा घट्ट गोळा होणार। जोपर्यंत याचा घट्ट गोळा होत नाही आणि हे पॅन किंवा भांडं सोडत नाही तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। त्यातल्या त्यात काजू कतलीचं मिश्रण शिजलं की नाही कसं ओळखायचं याची योग्य पद्धत सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतेच।
इथे तुम्ही पाहू शकतात हे मिश्रण शिजायला सुरुवात झालेली आहे. फक्त सतत मिक्स करत राहायचं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत 10 ते 15 मिनिटांमध्ये हे मिश्रण तयार होतं. फक्त आपल्याला सतत मिक्स करत शिजवत राहणं गरजेचं आहे. 5 ते 6 मिनिटांनंतर हे मिश्रण घट्ट व्हायला लागतं आणि चांगला याचा गोळा तयार व्हायला सुरुवात होते. इथे पाहू शकतात एक 7 ते 8 मिनिटं झालेले आहे आणि हे मिश्रण आता घट्ट व्हायला लागलेलं आहे. फक्त सतत मिक्स करत राहायचं आणि लो टू मीडियम फ्लेमवर हे शिजवून घ्यायचं आहे. तर इथे सतत मिक्स करत हे मिश्रण शिजायला ठेवून एक 12 मिनिटं झालेले आहे. पाहू शकतात सुरुवातीला सैलसर झालं होतं आणि आता अगदी घट्ट झालेलं आहे. आता हे मिश्रण शिजलं की नाही किंवा काजू कतलीसाठी हे तयार झालं की नाही कसं चेक करायचं. 12 मिनिटांनंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये घ्यायचं. त्याला एक 2 ते 3 मिनिटं गार होऊ द्यायचं. त्यानंतर आपण चेक करणार आहोत. जोपर्यंत मिश्रण प्लेटमध्ये गार होतंय तोपर्यंत पॅनमधलं मिश्रण गॅस कमी करायचा. आता गॅस मध्यम ठेवायचा नाही. कमी करून सतत मिक्स करत राहायचं म्हणजे तळाला करपणार नाही. प्लेटमध्ये काढलेलं मिश्रण 2 ते 3 मिनिटं गार झाल्यानंतर चेक करायचं. गरम गरम मध्ये तुम्ही चेक करायला जाणार तर ते हाताला चिकटणार किंवा चटका सुद्धा लागणार आणि तयार झालं की नाही कळणार नाही. चटका लागत असल्यास थोडासा हात आपण ओला करून घेऊ शकतो. 2-3 मिनिटं हे मिश्रण गार झाल्यानंतर याची गोळी करून पाहायची. अगदी छान गोळी होते. अजिबात ते पातळ होत नाहीये किंवा हाताला चिकटत नाहीये म्हणजे मिश्रण तयार झालं. इथे मिश्रण शिजायला ठेवून बरोबर 13 मिनिटं झाले होते आणि छान मिश्रण तयार झालेलं आहे. अशी छान गोळी होईपर्यंत मिश्रण शिजवून घ्यायचं. आता मिश्रणाने पॅन सुद्धा सोडलेला आहे आणि चांगला गोळा झाला. एकूण 13 मिनिटं मला लागले होते. गॅस बंद करायचा. आता इथे मी एक इकोबेक पेपर घेतलेला आहे. याऐवजी तुम्ही बटर पेपर सुद्धा घेऊ शकतात. त्यावर हे संपूर्ण मिश्रण काढून घ्यायचंय. फक्त मिश्रण शिजलं की नाही कसं पाहायचं तर गोळी झाल्यानंतर समजायचं मिश्रण संपूर्ण तयार झालंय. बटर पेपरवर मिश्रण काढून घेतलं आणि 4 ते 5 मिनिटं त्याला असंच रूम टेम्परेचरवर मी गार होऊ दिलं. गार झाल्यानंतर बटर पेपर असा फोल्ड करून करून आपल्याला 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण चांगलं मळून घ्यायचंय. जितकं आपण मिश्रण चांगलं मळून मळून घेणार ते व्यवस्थित गुळगुळीत सॉफ्ट तयार होतं आणि काजू कतली एकसारखी प्लेन तयार होते. फक्त मिश्रण बटर पेपरवर काढल्यानंतर 4 ते 5 मिनिटं असंच रूम टेम्परेचरला येऊ द्यायचं. थोडंसं कोमट झालं की मग मळायचं. गरम गरम मध्ये तुम्ही मळायला जाणार तर बटर पेपरला सुद्धा ते चिकटलं जातं. म्हणून 4-5 मिनिटं थोडंसं गार झालं की मग मळायला सुरुवात करायची. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बटर पेपर असा फोल्ड करत करत आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं याला मळून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिटं हे मिश्रण मळून मळून घेतलं. एकसारखं तयार झालेलं आहे. आता एकसारखा याचा गोळा करून घ्यायचा आणि त्यावर दुसरं बटर पेपर ठेवायचं आणि प्लेन लाटण्याच्या मदतीने आपल्याला काजू कतली किती जाडसर किंवा पातळ हवी आहे त्यानुसार लाटून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये ही रेसिपी सांगितलेली आहे. नो फेल रेसिपी आहे. पहिल्याच प्रयत्नात सुद्धा अगदी परफेक्ट तयार होते. प्रमाण अगदी योग्य आहे आणि शिजवण्याची पद्धत तर मी तुम्हाला सांगितलीच. तर या पद्धतीने मी हे लाटून घेतलेलं आहे. मला कितपत काजू कतली जाड हवी आहे त्यानुसार. छान असं लाटून झालं. आता ही काजू कतली अगदी बाजारात मिळते तशी दिसावी म्हणून मी यावर हे सिल्वर वर्क लावून घेणार आहे. हे एडिबल सिल्वर वर्क आहे. मी ऑनलाईन घेतलं होतं अमेझॉनवरून. फक्त नाही लावलं तरीही चालतं पण घेणार असाल तर ते शुद्ध आहे आणि ओरिजिनल आहे या गोष्टीची खात्री करून घ्या आणि मगच वापरा. तसं तर हे लावणं अगदीच ऑप्शनल आहे. सिल्वर वर्क लावून घेतलं. आता 20 ते 25 मिनिटं हे गार होण्यासाठी बाजूला ठेवायचं. 20 ते 25 मिनिटांनंतर हे काजू कतलीचं मिश्रण संपूर्ण गार झालेलं आहे. आता काजू कतली कट करून घ्यायची. सुरीच्या किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने आवडेल त्या पद्धतीने लहान मोठी तुम्ही काजू कतली कट करून घेऊ शकतात. सुरुवातीला मी उभे उभे कट करून घेते. त्यानंतर चॉपिंग बोर्ड थोडासा तिरका करून डायमंड शेपमध्ये म्हणजेच काजू कतलीच्या आकारामध्ये आपण हे कट करून घेणार आहोत. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही झटपट काजू कतली तयार होते. अगदी डिटेल रेसिपी मी तुम्हाला सांगितलेली आहे म्हणून तुमची काजू कतली सुद्धा परफेक्टच होणार. त्यानंतर अशी आपल्याला ही काजू कतली काढून घ्यायची. पाहू शकतात आकार किती परफेक्ट आलेला आहे. बाजारात मिळते अगदी तशीच दिसते पण चवीला त्यापेक्षा दुप्पट तिप्पट ही जास्त चविष्ट आणि शुद्ध लागते. काजू कतलीचे टेक्स्चर तुम्ही पाहू शकतात किती छान झालेली आहे. अगदी प्लेन कट झालेली आहे आणि पाव किलो काजूमध्ये भरपूर ही काजू कतली तयार होते. तुम्ही सुद्धा या दिवाळीला माझ्या या पद्धतीने ही काजू कतली नक्कीच करून पहा. बाहेरून आणण्यापेक्षा घरी कराल ना तुम्हाला चवीमध्ये
खूप फरक मिळणार आहे। कशी वाटली तुम्हाला आजची काजू कतलीची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा। आशा करते आजची काजू कतलीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। भरपूर वेगवेगळ्या दिवाळी फराळाच्या रेसिपींची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे, नक्की पहा। तुम्हाला ही काजू कतली मी तोडून सुद्धा दाखवते। अजिबात चिकट चिवट झालेली नाही, चवीला अप्रतिम होती। एकदा मंडळी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा। तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा। रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या।